ज्याचे गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर आता लक्ष द्या माझ्याकडे हा. भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्यानंतर परिणाम काय होतो? ज्या काळाच्या आपण पाया पडतो तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे, बरोबर आहे. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. आता ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना, तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, पुसा म्हणजे विचारा कुणाला. 618 जना, 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. जे पाठ आहे ते बोला. चौवेदी जाण, बोला बोला जोरात बोला. चौवेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरीशी गाती. बरोबर आहे ना. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं हे मत आहे. हे माझं मत नाही. कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत बायको पुढं जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. आपल्या मताला फारशी किंमत नाही. थोडंसं फ्री करा आवाज. आपल्या मताला फारशी किंमत नाही. परमार्थामध्ये वेदाचं मत ग्राह्य आहे. परमार्थामध्ये वेदाचं मत पाहावं, पुराणाचं मत पाहावं, शास्त्राचं मत पाहावं. म्हणून महाराज म्हणले, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. तुम्ही मोकळ्या मनाने येतं ते बोला ना, असं भीत का बोलता? तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारवणी. माझ्या मतावर विश्वास ठेवू नका. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदात असेल तर ऐका, शास्त्रात असेल तर ऐका, आणि पुराणात असेल तर ऐका. म्हणून हे माझं मत नाही. पुसा 618 जना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं हे मत आहे. कोणी म्हणाला आम्हाला पोवाडे गाता येत नाही, यांच्यासारखं आता आम्हाला गायन जमत नाही, मग आम्ही काय करावं? तुम्हाला सुद्धा काम आहे. तुम्हाला गायन येत नाही ना, मग तुम्ही काय करा? जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. आता हे विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानं काय मिळेल महाराज? भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष गोविंद महाराज एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. भोग नुसता मिळत नाही बरं का अंगद बुवा. भोग दाशी होतंय आणि मुक्ती सुद्धा दाशी होते. मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. पुन्हा एकदा ऐका. लक्ष्मी सगळ्या जवळ आहे, पण लक्ष्मी दाशी होणं वेगळं आहे. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे. लक्षात आलं का? आपण ज्या लक्ष्मीच्या मागे पळतो ती लक्ष्मी देवाचे पाय दावायला काकुलती येते. लक्ष्मी दाशी होणं वेगळं, तसं मुक्ती दाशी होणं वेगळं, मिळणं वेगळं. भोगही दाशी होतं, मुक्तही दाशी होते. सोप्या भाषेत सांगू का? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. कळलं का तुम्हाला ना? मग टेन्शन घेण्याचं काम आहे का? तसं भोगही दाशी होतं आणि मुक्ती सुद्धा दाशी होत असते. महाराज म्हणतात बाकीच्या गावाला फंड मागायला जावं लागतं, इथं आणून देतात. नाही कळलं? धन्यवाद. चला, कळलं माझं बोलणं? बाकीच्या गावाला मागायला जावं लागतं, या गावात घेऊन येतात. याला म्हणतात दाशी होणं. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे, वैकुंठाशी जावे. लक्ष द्या बरं का. आता वैकुंठाला जायचं असेल तर काय? तुका म्हणे ज्याच्या नावे. सोपं आहे. एरवी वैकुंठ म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. वैकुंठ ही दुर्लभ गोष्ट आहे. पण महाराज आदर्श गाव बनवणं दुर्लभ आहे. आदर्श गाव दुर्लभ आहेत. मोजून बोटावर मोजता येतील एवढेच आदर्श गाव महाराष्ट्रात येतात. बोटावर मोजता येतील एवढे. त्यापैकी 2-4 गाव मला माहिती आहे. अशीच एक वंजारवाडी मला वाटतं त्या अहमदपूरकडे आहे कदाचित. तिकडे एक गाव आहे आदर्श गाव. इकडं आपल्याजवळ पाटोदा आदर्श गाव आहे. इकडं पोपटरावांचं हिवरे बाजार एक आदर्श गाव, वंजारवाडी एक आदर्श गाव, आणि अजून आमच्या परिसरात एक साखरा वगैरे गाव आहे. एक बोटावर मोजता येतील एवढे गावं आदर्श आहेत. मग ही दुर्लभ गोष्ट आहे ना. तसं वैकुंठ बी दुर्लभ आहे. वैकुंठ दुर्लभ आहे, पण महाराज म्हणले ते सुलभ कसं होईल? सोपं आहे. देवाचं नाव घेतलं की वैकुंठ सुलभ आहे. सर्जराव काय आपल्या वैजनाथाचं नाव घेतलं की आदर्श गाव सुलभ आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? लक्षात आलं? देवाचं नाव घ्या. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे, तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या भगवंताचं नाम घेतलं की दुर्लभ वैकुंठ सुद्धा माणसाला सहज आणि सुलभ मिळतं. तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. कुठं चालले दाजी? ओ दाजी, बर बर, बसा बसा. विठाला 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 विठाला
भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रत्येक नावामध्ये काहीतरी सामर्थ्य असतं. प्रत्येक नावामध्ये काही ना काही सामर्थ्य असतं. लक्ष देऊन ऐका बरं का. नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कछु नाही होत. फार लक्ष देऊन ऐका. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचा काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात. लक्ष द्या. आणि रस्त्यावर फेकली तर प्राण्याने खाऊन याची विष्ठा तयार होते. फार या नरदेहामध्ये ताकद नाही आहे. महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला, बसा समिंद्रात्या, बसा खाली. कालवा ऐकायला वय, अय कालवा कायला करायला रे. हा ऐकू द्या ऐकू द्या. हा विठाला विठाला ऐका. लक्ष द्या. नरदेहाचा विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. महाराज म्हणले या नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अविनाश महाराज अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. महाराज म्हणले नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीरासारखं अमंगळ. लक्ष द्या. 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. तुम्ही शरीराच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन करा. काय म्हणतात, काय नाक आहे हो द्यायचं, काय पोपटासारखं नाक आहे राव, ते बरोबर आहे ना, काय सुंदर नाक आहे, होऊ द्या सर्दी. माझं बोलणं लक्षात ठेवा बरं. तेच नाक नकोसं वाटतं. बरोबर आहे. काय म्हणतात, काय डोळे हो त्यांच्या हरणासारखे सुंदर, येऊ द्या चिपडं. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. या शरीरातल्या प्रत्येक द्वारातून घाणीशिवाय बाहेर काही येत नाही. दुर्गंधीशिवाय बाहेर काही येत नाही. महाराज म्हणतात लक्ष द्या. पाळण्यात टाकलेल्या पोराला मदालसा नावाची आई सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा पाना, हा देह नाशिवंत मळमूत्राचा पाना, वरी चर्म घातलेले पूर्वी कीटकाचा साना, वरी चर्म घातलेले कीटकाचा बारा, हरिहरा शरणदाई गोविंदा, हरिहरा शरणदाई गोविंदा. मदालसा सोहम जोरे बाळा, पहिले मदालसा सोहम जोरे बाळा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा, रव रव दुर्गंधी रे आमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. अरे याच्यावर कातड आहे म्हणून माणसाजवळ बसलेली आहे. ऍक्सिडेंट झालेल्या माणसाचं कातडच गेलेलं असतं. लोक म्हणतात पाव वाटत नाही त्या माणसाला. एखाद्याला भाजू द्या, जळाला नाही एखादा माणूस जिवंत असतो. ऐकताय ना. माणूस जिवंत असतो पण त्याच्या जवळ जायची इच्छा होते का? बोला ना. नाही का? फक्त कातड जळालेलं असतं. फक्त कातड. अरे कातड आहे म्हणून माणसाजवळ बसलेली आहे. नाही कातड वरी चर्म घातले रे. हे चर्म नसतं तर कोणी कुणाजवळ बसलं बी नसतं. मला कोणी कुणाजवळ बसलं बी नसतं. लक्षात ठेवा बरं का. एवढं अमंगळ अपवित्र शरीर आहे. महाराज म्हणतात एक दिवस ब्रश करू नका, तोंडाचा वास येतो. लोक म्हणतात नामवंत येत तुम्ही पण जरा लांबून बोलाव, वास येते तोंडाचा. लक्षात ठेवा बरं का. मला काय सांगायचं याच्यासारखं अमंगळ. दादा आवाज मॉनिटरला आवाज द्या ना, मला खूप जवळून बोलावं लागते.
बाकी छान आहे सगळं, पुढे आवाज आहे ना भरपूर. हां फक्त इथलं कवर करा हे जरा. हां नाही नाही फिरून काय, मग पहिले सुरुवातीला छान होता साऊंड फिरून पहिले चांगलं लागलं होतं थोडंसं. विठाला विठाला लक्षात ठेवा. महाराज म्हणले याच्यासारखं नाही. तुम्हाला आवाज येते का सरपंच? त्यांना सांगा. म्हणजे मीच नाही म्हणत, नाही तर म्हणसन मग यांनाच येतोय काय छान. हा हा थोडा आता ट्रबल द्या, थोडासा ट्रबल द्या. हॅलो हॅलो. हा पहिला दिवस आहे. हॅलो हॅलो. हा जमलं म्हणलं की शिट्टी मारायला येते. विठाला विठाला लक्षात ठेवा. महाराज म्हणले एवढं अमंगळ अपवित्र शरीर माणसाचं आहे. हा ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. पण या अमंगळ अपवित्र शरीराला, आता लक्ष द्या, या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं काही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होया केले, शरीर साधिले परब्रह्मा. उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होया केले, शरीर साधिले परब्रह्मा. महाराज म्हणले शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. ऐकणारे लोक म्हणतील महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणले शरीर उत्तम आहे, अमंगळ आहे ना अपवित्र आहे. बरोबर आहे ना? काही सेकंदापूर्वी काय झाली चर्चा आपली? शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे, आणि दुसऱ्या सेकंदाला म्हणतात शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. मग तुमची अशी डबल इंजिनची गाडी आहे का हो? कीर्तनाकडे बी येतील, तमाशाकडे बी जातील. हा बरोबर आहे ना? काही डबल इंजिनच्या गाड्या असतात का नाही? महाराज तुम्ही एक तर शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याच्यावर ठाम राहा, नाही तर शरीर उत्तम आहे चांगलं आहे याच्यावर ठाम राहा. असं दोन्ही कसं काय बोलता? महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे, गवते महाराज भजना विना राहिलं तर, पुन्हा एकदा आहे का, शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजना विना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय पवित्राची होय. हरिपाठ कीर्ती मुखी जरी काय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. पाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र सोहळी एक तीज भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, त्यांचा देह पवित्र आहे. कोणाचा देह पवित्र आहे? ज्याच्या मुखातून अच्युताचं भजन असतं त्याचा देह पवित्र आहे. महाराज म्हणले हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण,
वाचेशी सुलभ रामकृष्ण वाचेशी सुलभ रामकृष्ण हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ भगवान बाबाल का 4 डोळे बोला भगवान बाबाला 4 डोळे आहे का नाही मग भगवान बाबाचं मंदिर काय त्यांनी रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं बाकी दुसरी काय ताकद आहे चला बोला त्यांनी काय पैसे वाटले का लोकांना बोला जेवढे काही साधू संत होऊन गेले समाजाला पैसे वाटले का यांनी नाही वाटले मग पैसे वाटणाराचे मंदिर आहेत का पैसे वाटणारे पडले नाही कळलं धन्यवाद जाऊ द्या पैसे वाटणारे पडले शिव्या खाते बरोबर आहे ना त्यांचं काय महाराज यांनी काय दिलं लक्षात द्यावा रात्रंदिवस भगवंताचे नामचिंतन केल्यामुळं नरदेहामध्ये ते सामर्थ्य आलेलं आहे बाकी दुसरं काय सामर्थ्य दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे पवाडे क्या बात आहे टाळ्या वाजवा दिन रजनी हाची धंदा दुसरं काय गोविंद लक्ष द्या पुढं बोलायचंय मला गोविंदाचे पोवाडे बरोबर आहे का नाही रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं ना मग सामर्थ्य भगवान बाबाला पाहिलेली माणसं किती इथं हातवर करा बरं ज्यांनी ज्यांनी भगवान बाबाला पाहिलं हातवर करा 1 2 3 4 5 एक आहे बऱ्यापैकी आहे तुम्ही बरं जा ठीक नाही 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 त्यांना रेंजच नाही आहे अजून बरोबर आहे ना लक्ष द्या माझ्याकडे आता तुम्ही एवढ्या लोकांनी भगवान बाबाला पाहिलेलं आहे ऐकताय ना माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का आता आम्ही तर पाहिलं नाही आमचं काहीतरी पुण्य कमी पडलं असावं बरोबर आहे पण एक बोलू तुम्हाला तुमच्या परिसरात तरी काही लोकांनी भगवान बाबाला पाहिलेलं आहे आमच्या परिसरात तर भगवान बाबाला पाहण्याचा काही संबंध नाही पण एक सांगेन मी तुम्हाला ज्यांनी भगवान बाबा पाहिले सुद्धा नाही ते भगवान बाबाचं नाव जरी घेतलं तर 4-4 कोटी रुपये देणगी देतात ही नाम सामर्थ्याची ताकद आहे ही भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद आहे लक्षात ठेवा बाकी दुसरं काय लोक म्हणतात ते कोण मागते आम्हाला माहित नाही पण भगवान बाबासाठी चाललंय ना बस झाला आम्हाला लक्षात आलं माझं आज भगवान बाबाचं नाव जरी घेतलं अहो एवढा मोठा सभा मंडप जर आज उभा असेल तर कोणाच्या नावामुळे भगवान बाबाच्या नावामुळे ना बाकी दुसरं कशामुळे भगवान बाबाच्या नावामुळे मग एवढे साधू संत होऊन गेले बोला मी अजून सांगेन तुम्हाला भगवान बाबाचा एक 60-62 वर्षाचा काळ जवळचा आहे लक्ष देऊन आहे का बरं का जवळचा काळ आहे मला कोणीतरी एक जण बोलत चला तुमचं नाव काय बाबा तुमचं नाव सांगा महादेव बाबा तुमच्या वडिलाचं नाव बळीराम त्यांच्या वडिलाचं नाव भीमाजी त्यांच्या वडिलाचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव नाही माहीत बरोबर मला उदाहरण सांगायचे त्यांना माहीत नाही म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहीत नाही फार तर आपल्याला आपल्या वडिलाचं आजोबाचं पणजोबाचं नाव माहिती आहे ज्या रक्तात आपला जन्म झाला त्या रक्ताच्या 4थ्या पिढीचं नाव आपल्याला माहित नाही 726 वर्षे ज्ञानोबा राहायला झाले लोक अजून विसरत नाही 450 वर्ष छत्रपतीला जाऊन झाले आपल्या घरात लक्ष द्या बरं का आपल्या घरात आपल्या 4थ्या पिढीचा फोटो नाही पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे आपल्या घरात आपल्या 4थ्या पिढीचा फोटो नाही पण भगवान बाबाचा फोटो आहे ज्यांनी आपल्याला जमिनी कमवून ठेवल्या त्यांचं नाव आपल्याला माहित नाही पण भगवान बाबाचं नाव आपण विसरत नाही राहिल्या त्या कीर्ती जगा माझी 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 गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर
बाकीच्या आहे फक्त बॉल धरा आणि फेका. हा विठाला विठाला आहे का महाराज म्हणला लक्ष द्या माझे गेले दिगंबर ईश्वर विभूती. मग राहिलं काय? राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बाकी काय राहिलं? बाकी काही मागे राहणार नाही. लक्षात ठेवा कीर्ती रूपानं आज आपल्यामध्ये ते शिल्लक आहे. मरावे परी कीर्ती रूपी यासाठी काहीतरी चांगलं करावे. पुन्हा एकदा ऐका मरावे परी कीर्ती रूपी उरावे यासाठी काहीतरी चांगलं करावे. मेल्यावर काही मागे राहणार आहे? बोला. मेल्यावर आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार. कपडे का जाळून टाकतात बरं? मी काल विचारलं कपडे का जाळतात? म्हणजे महाराज त्यांच्या आठवणी आपल्याला सतावत असतात ना. म्हणलं मग त्यानं बांधलेलं घर जेसीबीन पाडायला पाहिजे. दगडात दगडात त्याची आठवण आहे. बरोबर आहे ना. त्यानं घेतलेली जमीन किल्ले भगवान गडाला दान करायला पाहिजे. हो त्यानं घेतलेली गाडी एखाद्या गोरगरीब महाराजाला द्यायला पाहिजे. त्या सीटावर किती आठवणी आहेत त्याच्या. बरोबर आहे का नाही? कपडे तेवढे जाळायचे बाकी काय नाही महाराज. बरोबर आहे. कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. हाडं कुठं नेतात तुमच्या इकडे? बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? गोदावरी जवळ आहे. गोदावरी आमच्या गावातल्या पोरान बापाचे हाडं काशील नाही. त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडं एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकली? तो म्हणे या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. आला या नरदेहात तर काहीतरी चांगलं करा. मी सांगेन तुम्हाला जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं हे केलेल्या कर्माची पावती आहे. मग ते कर्म साधू संतांनी केलं महाराज. लक्ष देऊ नाही का बरं का. म्हणून आज आपण त्यांच्या नावाचा जय जयकार करतो. नरदेह हात जर सामर्थ्य कशाने येत असेल तर देवाच्या नावाने येतं. माझ्यापेक्षा पैशानं श्रीमंत असणारी माणसं माझ्या पुढे बसलेली आहे. माझ्यापेक्षा कदाचित यांच्याकडे 4 पट जमीन असेल अशी माणसं माझ्या पुढे बसलेली आहे. ही ताकद कशाची आहे? ही ताकद देवाच्या नावाची आहे. इथल्या इथं घ्या ना. फार लांब जा दादा, फार लांब जाण्याची गरज नाही. हा लक्षात ठेवा. मी सांगेन तुम्हाला बरीच श्रीमंत माणसं माझ्या पुढे बसलेली आहे. अहो आमदार खासदार मंत्री आमच्या पायाजवळ बसतात. आम्हाला याचा गर्व अभिमान नाही बरं का. आमदार खासदार मंत्री आमच्या पायाजवळ बसतात. ही ताकद भगवंताच्या भजनाची आहे. दुसरी कशाची आहे? अहो आपल्याला मान्य माग काय नेमकं कारण काय नाही. लोक म्हणतात तुम्ही देवाचं नाव घेता म्हणून मानतो. बाकी काही नाही मानण्यासारखं. तुम्हाला मानण्यासारखं काय? तुम्ही काय देऊन चालले आमच्या गावात? घेऊन चालले नाही कळलं? जाऊ द्या. हा लक्षात आलं का? तरी आम्ही तुम्हाला आनंदानं द्यायला तयार आहे. तुम्ही भगवंताचं भजन करताना म्हणून. बाकी काय? देवाच्या नावाची ही ताकद आहे. बस दुसरं काही सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही आहे. महाराज म्हणतात नरदेहाच्या सामर्थ्याचा जर विचार केला ना 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. सामर्थ्य बघा आता 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. पैशाची ताकद. 10 कोटी रुपये तुमच्याकडे एका दिवसाचं आयुष्य वाढून मिळणार नाही. आणि असं जर असतं तर विद्यमान आमदार शिवाजी कर्डिलेला जावं लागलं नसतं. भारोभार पैसा मोजला असता. लक्षात. असं असतं तर केंद्रीय मंत्री ग्रामविकास मंत्री झालेल्या गोपीनाथरावाला जावं लागलं नसतं. असं असतं तर विलासरावाला जावं लागलं नसतं. लक्षात ठेवा. पैशाचं सामर्थ्य तिथपर्यंत आहे. तिथपर्यंत. दुसरं काय? वाढून नाही मिळत एका दिवसाचं आयुष्य. महाराज म्हणले लक्ष द्या. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतस. लक्षात येते काय सामर्थ्य आहे? माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो तेवढा माणसाला जायला लागत नाही. म्हणून महाराज म्हणले आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई तो जागा, आता जागा रे भाई तो जागा. चोर निजल्या नाडूने भागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाई तो जागा, आता जागा रे भाई तो जागा. आता जागा रे भाई नो जागा,
दूर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा जागा होऊन काय करा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव महाराज म्हणतात सगळ्यांना जागा उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजेनला हारी चौघडा सुरू झाला काकडारती समयाचा महाद्वारी वैष्णव जन पूजा सामुग्री घेऊन आले द्यावेत असे दर्शन बंदी जन गरजती काय बाबा काही पाहिजे बाबाने हार घालायचा घालू नंतर काय अडचण नाही. पहिला दिवस आहे आज सगळं मागं पुढं होणार आहे. धन्यवाद विठाला विठाला असू द्या आपण विठोबा रोखमाईला घालू काय अर्जंट नाही एवढं त्या हाराचं कीर्तन ऐकतोय ना आपण हे छान आहे का नाही घालू ना नंतर आपण आता लक्ष द्या बसा दाजी बसा खाली तिथंच बसा बसा विठाला विठाला काकड्याची तिसरी मालिका सगळ्यांना जागा करणारी आहे. कधी उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. तिसरी मालिका सगळ्यांना जाग करणारी आपण बी जागवा काय जागवा एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हेकारे नवा किंवा कार्य नवश एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो पण याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारा कोणीतरी आहे. घडी घडी काळ बोला वाट याची पायी फक्त हे प्रमाण म्हणताना कोणाकडे हात करायचा नाही. घडी घडी काळ वाट याची भांडणं होती ना आपल्याकडे करायला. घडी घडी काळ वाट याची पायी अजून किती आहे अवकाश आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या जायाचे शरीर जाईल दिवसात तासात मिनिटात क्षणात शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धरिसी अभिलाष शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने धरिसी ठेवणे बस दरशी अभिलाष जने क्षणभंगुर नाही. कोणत्याही संताचं प्रमाण बघा तिथं मिनिट हा शब्द येणारच नाही. क्षण याला म्हणतात एक वाक्यता क्षणाचाच उल्लेख येणार. महाराज म्हणतात देह जाईल अशा लवकर देह जाईल त्याशी काळोबा खाईल. देह जाईल त्याशी काळोबा खाईल. देह जाईल देह जाईल
देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल तशी काळोबा खाईल देह जाईल जाईल तशी काळोबा खाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल देह जाईल 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 जाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल टाळ्या वाजून घ्या हा जाऊ द्या असं ऐका पाहिजे काही गोष्टी समजून घेतलं की मजा असते बरोबर आहे ना? बोलण्यात मजा नाही काही गोष्टी इशाऱ्यानं कळल्या पाहिजे श्रोता असा चाणाक्ष असला ना सहज फेकलं की असं कॅच करता आलं पाहिजे इशाऱ्यानं तुम्ही मोठ्या घरात गेले ना जास्त बोलत नाही इथं आल्यावर बोललं नाही मला कोणी आता ते कसं घ्यायचं घ्या तुम्ही बरोबर आहे ना पण एक आपले काय होते दादा यांचं नाव सुग्रीव दादा महाराज इकडे या, इथं बसा तिथं बाकीचे फक्त इशाऱ्यानं कामं चालत होती इकडं भरत बस कळलं तुम्हाला इशाऱ्यानं काम बरोबर आहे का नाही इशाऱ्यानं काम मोठं मोठं घर कशावरून ओळखायचं जिथं आवाज कमी येतो आणि इशारे जास्त असतात तुम्ही एखाद्या नेत्याकडे जा कुणाला कटवायचं आणि कुणाला बसवायचं कार्यकर्त्याला इशाऱ्यानं कळतं लक्षात ठेवा बरं का इशारा बरं इशारा बी माणसानं करावा पण पुढचं कळून घेणारं असावं बाई एकान मला चहा प्यायला नेलं आणि बायकोला बैठकीतून केलं ओय काय बोला बोला 2 कप चहा ती म्हणे काय माणसं देखता बोट वर करता व थोबाड नाही का तुम्हाला झाला देवारा त्याचा हा ते कळून घेणार आहे का नाही पाव का नाही झालं विठाला समजून घ्या बरोबर आहे का नाही समजून घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत महाराज म्हणले देहा जाणार आहे देहा पाचाचा आणीला उसना शेकी ज्याचा त्याला काय सामर्थ्य मग मृत्यूची भीती सर्वाला आहे ऐका मुद्दा लक्षात ठेवा मरणाची भीती सर्वाला आहे मृत्यूची भीती नाही असा माणूस नाही बरं का मी एका गावात असं सांगितलं ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार सगळ्या मथाऱ्या रडायला लागल्या एक मथारी हसत होती मी कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी मरणाची भीती नाही का आहे ना म्हणे महाराज म्हणलं मी सांगितलं मग या गावातली माणसं 7 दिवसात मरणार तुम्ही काय म्हणले महाराज या गावातली माणसं 7 दिवसात मरणार मी वंजारवाडीची नाही म्हणे मी नवगण राजुरीची आहे तू का राहणार आहे बरोबर आहे का मृत्यूची भीती सर्वाला आहे आणि मरणाची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे पहिल्यांदा पाय धरतो घरच्याचे मला दवाखान्यात घेऊन जा बरोबर आहे दवाखान्यात नेलं घरच्याचं काम संपलं मग पाय धरतो डॉक्टरांचे डॉक्टर साहेब मला वाचवा पैसे किती लागू द्या मी खूप योजना खाल्लेल्या आहेत आपलं डॉक्टर साहेब माझ्याकडे पैशाला कमी नाही पण मला वाचवा मला मरू देऊ नका मग डॉक्टर काय म्हणतात माहिती आहे का प्रयत्न करणं आमच्या हातात आहे तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते बोला निदान डॉक्टर तर राहिले असते का नाही चला बोला ना मी सांगू तुम्हाला चांगलं मोठं जर ऑपरेशन असलं ना तर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये नेतानी ते बाहेरचे परिवारातले पाय जातात डॉक्टर साहेब काय जीवाचं रान करायचं ते करा
पण पेशंट जाऊ देऊ नका. डॉक्टर काय म्हणतात माहिती आहे का, फार सुंदर आहे आणि तुमच्या आमच्या अनुभवातलं आहे. डॉक्टर म्हणतात हे बघा, माझे भरत महाराज, माझे पाय धरून काही होणार नाही, मी माझे प्रयत्न कसून करतो, तुम्ही त्याची चिंता करू नका. मग आता आम्ही काय करावं, तुम्ही माझे पाय धरल्यापेक्षा काम करा, तिकडे होरांड्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथं जाऊन त्या देवाला प्रार्थना करा. कळलं माझं बोल? डॉक्टर काय म्हणतात, माझे मी प्रयत्न करतो, पण समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथं जाऊन देवाला प्रार्थना करा. जो काम दवा से नहीं होता वो दुआ से होता है. कधी कधी दवा काम करत नाही, तिथं दुआ काम करत असते. लक्षात ठेवा, भगवान बाबानं पोरगी जिवंत केल्याचं उदाहरण आहे ना, बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. बरं हे काय एकदाच घडलं का, अशी किती उदाहरणं आहे साधू संतांची. लक्षात घ्या. म्हणतात तुम्ही देवाची प्रार्थना करा, वाचवणं आमच्या हातात नाही. मी सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर मी सांगेल, जगण्याचं अजून तयार काही झालेलं नाही. माझा ॲक्सिडेंट झाला मागे, स्विफ्ट डिझायर गाडी होती माझ्याकडे, आणि 2-3 पलट्या झाल्या गाडीच्या, पण मला खर्चटलं बी नाही, लागलं नाही, खर्चटलं नाही, काय नाही. मग लोक मला म्हणले, महाराज ते एवढ्या छोट्या गाडीत फिरता म्हणे, असं चांगलं नाही. गाडीला एअरबॅग आहे का तुमच्या? म्हणलं नाही भाऊ, एअरबॅग नव्हत्या दिला. एअरबॅग नव्हत्या? नाही हो म्हणे, एवढा रात्रंदिवस फिरायचं म्हणल्यावर गाडी चांगली पाहिजे, एअरबॅगच्या गाड्या घ्या. मी सांगू तुम्हाला, जगण्याची एअरबॅग जगाच्या पाठीवर अजून कुठंच तयार झालेली नाही. मागे एक ॲक्सिडेंट झाला मर्सडीज गाडीचा, मग लोकांच्या चर्चा झाल्या, का हो गाडी कोणती होती? 2 कोटीची मर्सडीज होती. मग तिला त्या हवेच्या बॅग नव्हत्या का? अरे म्हणले 8 बॅग होत्या तिला. मग मेलं कस काय? म्हणे लगवील उतरलं होतं आणि दुसऱ्या गाडीने उडवलं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? लक्षात आलं माझं बोलणं? लक्षात ठेवा, जगण्याची एअरबॅग अजून तयार झालेली नाही, मृत्यूची भीती घालवता येणार नाही. मग डॉक्टराचे पाय धरून नाही जमलं की मग पाय धरतो आमच्यासारख्या एखाद्या महाराजाचे, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है. बरोबर आहे ना, तुम्हारा कल्याण कहा से करेंगे, बाबा मला वाचवा. महाराज म्हणले नाही, तुला जर वाचायचं असेल तर तू एक काम कर, माझे पाय धरून काही होणार नाही. मी फार गोड उदाहरण सांगन तुम्हाला. तुम्ही सरपंचाच्या घरी गेले, समजा सरपंचाच्या घरी गेले आणि त्यांच्या घरचं जर कुत्रा आपल्या अंगावर धावून आलं. कुत्रा आहे तुमच्या घरी? हां खरं सांगा, नाही तुमच्या घरी? ज्याच्या घरी आहे त्यानं सांगा, मला उदाहरण सांगायचं, बाकी काय नाही. कुत्रे नाहीत तुमच्या गावात? नाही, त्याच्यामुळंच गाव आदर्श आहे. विठाला विठाला बर चला, आपण उदाहरणासाठी धरू, सरपंचाच्या घरी कुत्रा आहे बा. बस माझं बोलणं लक्ष देऊ नाही का. मग आपण त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी गेलं का त्याच्या घरचं कुत्रा आपल्या अंगावर धावून आलं. माझा मुद्दा क्लिअर आहे. कुत्रा आपल्या अंगावर धावून आलं तर मग आपण त्याला हाड म्हणावा का महादेवराव? नाही, त्याला हाड म्हणू नये. मग त्याला दगड मारावं का? नाही, त्याला दगडही मारू नये. हाड म्हणलं तर डबल न धावे, हाड म्हणलं तर डबल न भुंकेल, आणि दगड मारला तर चावण्याची भीती आहे. अहो महाराज, मग हाडही म्हणायचं नाही, दगडही मारायचं नाही, मग करायचं काय? त्या कुत्र्याला हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका, त्याच्या मालकाला हाक मारा, ओ वैजनाथराव, अहो या तुमच्या टॉमीला आवरा. माझं लक्ष देते, वैजनाथराव हे तुमच्या टॉमीला आवरा. मग ते वैजनाथराव म्हणतील, अय टॉमी चल इकडे. सहसा कुत्र्याचं नाव टॉमीच असतं. अय टॉमी, नाही तर मोत्या असतं, नाही तर जॉकी असतं. अय टॉमी चल इकडे. एवढं म्हणलं तरी ते कुत्रं भुकायचं बंद होतं आणि मालकाच्या पायाजवळ येऊन उभं, सरळ सरळ आहे, मालकाच्या पायाजवळून येऊ उभं राहत. आणि मग महाराज असतात गेटला आणि कुत्रा असतं मालकाजवळ उभं, तरी काय महाराजाची डेअरिंग होत नाही आत यायची. मग वैजनाथराव म्हणतात, ओ सानप महाराज या आता. मग सानप महाराज म्हणतात, अहो ते कुत्रं. ते सरपंच म्हणतात, ते काही करणार नाही तुम्हाला. आता मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला ते काही करणार नाही आता. अहो असं कसं काय म्हणता? अहो मी सांगतो तुम्हाला ते काही करणार नाही. अहो एवढी गॅरंटी कसं काय घेता सरपंच? अहो त्याचा मालक इथं उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची? आता मुद्दा लक्षात ठेवा, मालक उभा असताना कुत्र्याच्या अंगावर धावून यायची भीती नाही, तसं मालकाचं नाव घेतलं ना, काळाच्या अंगावर धावून यायची भीती नाही. एका चक्र पाणी वाचून एका चक्र
वाचोनिया एका चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया तुका म्हणे तुला सोडविना कोणी 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 एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचो एका चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया का म्हणे तुझ सोडविना कोणी ऐका एका चक्रपाणी वाचून या महाराज म्हणतात आपल्या अंगावर येणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारल्यापेक्षा त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा मारा हाक देवा भयाटा असे जवळ काळ असे दुरी ठेला म्हणून महाराज म्हणतात त्याच्या नावाचे पोवाडे गा तुम्ही काळाच्या पाया काय पडतात तो तुमच्या पाया पडेल कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कडी काढ पाया पडे ज्याचे गरजता ज्याचे गरजता बाळे ज्याचे गरजता बाळे जाते गरजता जाते गरजता ज्याचे गरजता जाते गरजता पोवाडे हो कळिका पाया पडे कळिका पाया पडे कलिका पाया पडे कलिकावर पाया हो तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा जोरदार क्या बात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा गरजने म्हणजे काय ज्याचे गरजता गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे आता ही गरजणारीच मंडळी आहे ना बरोबर आहे ना उंच स्वरात गाणारी मंडळी आणि उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात हा ज्याचा आवाज उंच आहे ना ती माणसं लवकर प्रभाव टाकत असतात म्हणून गरजने म्हणजे मोठा आवाज करणे आभाळ काय व्हायला म्हणतात महादेवराव आभाळ काय व्हायलं गरजायला लागलं आणि गरजने म्हणजे मोठा आवाज करणे सिंहाची काय असते बोला गर्जना आणि कोल्याची भूक हट सिंहाची काय असते गर्जना गरजने म्हणजे मोठा आवाज करणे महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे पोवाडे म्हणजे काय पोवाडे म्हणजे भजन पोवाडे म्हणजे चरित्र पोवाडे म्हणजे नामस्मरण पोवाडे म्हणजे गुणगान गायीन लीला चरित्र पोवाडे किंवा दैन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अनंत ये थोरी गरजता ती पोवाडे पोवाडे म्हणजे भजन ज्याचे गरजता पोवाडे आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा बोला पोवाडा आणि पोवाडा कसा असतो शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण हा, टाळी. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा हा छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरेला सांगितलं तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करण्यात येत्या माघ वद्य नवमीच्या दिवशी आम्ही कोंढाण्यावर स्वारी करणार आहोत म्हणून आम्ही रायबाच्या लग्नाला हजर राहू शकत नाही तुम्ही आमचे आवडते सेनापती आहात पण तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही हजर राहू शकत नाही त्याचं कारण आधी लगीन कोंढाण्यात तानाजी मालुसरे हे वीर होते
आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला लागल. तानाजी मालुसरेला सेनापतीचं नेतृत्व दिलं आणि तानाजी मालुसरेनं 500 मावळ्याची फौज घेऊन कोंढाण्यावर स्वारी केली. 500 मावळ्याची फौज घेऊन कोंढाण्यावर जातात. समोरून 2000 आणि इकडून 500 अशी लढत आहे. उदयभान आणि तानाजी मालुसरे समोरासमोर आले. तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. समयाला ढाल येणार कुठून? मर्दाची तुटली बघा रे ढाल. मर्दाची तुटली बघा रे ढाल. रक्ताने शरीर झालेला, हाताला गुंडाळो निशाल. झेली तो वार बघा तलवार. किल्ले कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती. लक्षात ठेवा. याला म्हणतात पोवाडा. बरोबर आहे ना. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्या आवेशातच सांगावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तळाश आम्हाला अपयश आला. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. पहिला का दिवस असू द्या ना. नाही कळलं? हा चला जाऊ द्या. लक्ष देऊ नाही का. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं या आयुष्यातच सांगावं लागेल. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खान असा टेरेच फाडला. तो नसता फाडला तर बरं झाला असता. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. पोवाडा म्हणलं की त्या स्वरात असतो ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे गुणगान. आता मी 2-4 वेळ 4-5 वेळ सरपंचाचं नाव घेतलं. तुमचं गाव चांगलं आहे पण काही गावात सरपंचाचं नाव घ्यायला जमत नाही. त्यानं दिवस तसा लावलेला असतो. बरोबर आहे ना. काही गावात जमत नाही. मग 4-5 वेळ नाव घेतल्यावर काय लोक म्हणतात काय त्याचं तुम्ही पोवाडे गाऊ लागले हो. कळलं तुम्हाला आता काय त्याचं तुम्ही पोवाडे गाऊ लागले. पोवाडे म्हणजे गुणगान. सोपं आहे ना. मी कळण्यासाठी सांगतोय. काय त्याचं गुणगान करायला लागले. महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. भजन करा. भजन केल्यावर काय होईल परिणाम लक्ष देऊन ऐका. ज्याचे गरजता पोवाडे परिणाम काय कळी काळ पाया पडे. काळ पाया पडेल. कुणाच्या पडला उदाहरण सांगतो ऐका. उदाहरण सांगेल मी. लक्ष द्या माझ्याकडे. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताय ना माऊल्या हो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. मग या बाईच्या मनात आलं म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. काय म्हणे या महाराजाला आजच मरायचं होतं का. पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली ही अंत्ययात्रा आडवी आली. या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का. हा बाकीचे थांबतील का. हे माणूस मेल्यावर बाया नवऱ्याला त्या रडताना म्हणतात एकदा मायाकड डोळ्यानं पा. आणि खरंच पाहिल्यावर तू थांबशील का तिथं. बरोबर आहे का नाही. बरोबर मला बोला बरोबर आहे ना. आता ते लक्ष द्या. खरंच त्यानं पाहिल्यावर ही थांबल का मला सांगा बरं. ते पाहत नाही म्हणून बरं आहे ते एवढं. अहो ते का सोपी गोष्ट आहे का. आमच्या गावात एकाला सांगितलं गावातल्या मशानभूमीत भूते आणि त्याचं पोरग बिमार पडलं. भित्र्या माणसाला लोक असं काही सांग. त्याचं पोरग बिमार पडलं आणि त्या मशानभूमी जवळूनच जावं लागत होतं रस्ता. पण आता त्याला कळलं ते मशानभूमीत भूते पण पोरग बिमार पडलं. रस्ता तर जायचा एकच काय करावा. पोराच्या हाताला धरलं बॅटरी घेतली आणि आपलं बीत चालला. तिकडून एक माणूस कंदील घेऊन आला आणि दोघांची मशानभूमीतच भेट झाली. मग हे इकून जाणार म्हणे गाव मी तर असं ऐकलं म्हणे आपल्या गावातल्या मशानभूमीत भूते म्हणून. तिकून येणार म्हणे आपल्याला काय माहित नाही बा. आपल्याला काय भेटलं नाही. आपल्याला मरूनच 15 दिवस झाले. जायला कळलं जाईल धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. महाराज म्हणा हे सोपी गोष्ट आहे का आता ही. हा
नाही, सोपी गोष्ट आहे का? एवढं सोपं नाही ना ते. तसं हे उठून बसणं शक्य आहे का? पण महाराज म्हणले नात्रा ऐकून झालं. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. चला, आपलं इंद्रिय टेचल्यानंतर माणूस जगणं शक्य आहे का? बोला. नाही, इंद्रिय टेचल्यानंतर माणूस जगणं शक्य नाही. पण त्याला अपवाद संत भगवान बाबा आहे. नारायणगड सोडल्यानंतर, ही घटना घडल्यानंतर भगवानगडाची निर्मिती आहे. एवढ्या वर्षाचं आयुष्य नंतरचं आहे महाराज. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. आणि सांगितलं होतं की मी आता जाणार आहे, सगळ्यांनी तयारीत राहा. हे जीवन आहे भगवान बाबाचं. म्हणून घोडे सुद्धा गडाच्या खाली उतरायला तयार नव्हते. जुन्या माणसांना इतिहास माहिती. भगवान बाबाला जेव्हा दवाखान्यात न्यायचं रुबी हॉलला, तेव्हा घोडे सुद्धा गडाच्या खाली जायला तयार नव्हते. का? त्यांना माहीत होतं बाबा आता असे गेलेले पुन्हा असे येणार नाही. लक्षात येत आहे? पण बाबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की आता गडाला तुम्ही सांभाळा. महाराज म्हणणार तिथून पुन्हा एअरपोर्टला सकाळचं फ्लाईट आहे. लक्षात ठेवा, ही कृपा जर कुणाची असेल तर माऊलीची आहे. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी वंदितसे, पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, पागेला कुळाचा विचार, न पागेला कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाये याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. माऊलीनं केलेली कृपा आहे. सांगू तुम्हाला, अनेक जाती धर्मातल्या संतांना संतत्व कोण प्रदान केलं असेल तर माऊलीनं केलेलं. म्हणून ज्ञानेश्वरी समोर आहे बाबांच्या. बाबांना आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. आणि शास्त्रीजी सुद्धा ज्ञानेश्वरी सोडून दुसरं काही सांगत नाही. ज्ञानेश्वरी लक्षात ठेवा. महाराज म्हणतात ही माऊलीनं केलेली कृपा आहे. म्हणून महाराज त्या मेलेल्या माणसाला जिवंत केलं. मला मुद्दा बाजूला न्यायचा नाही. मेलेल्या माणसाला जिवंत केलं. याला म्हणतात कळी काळ पाया पडे, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. अहो महाराज जवळपास पाऊण तास झाला तुम्ही ज्याचे 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 ज्याचे, पण नेमके कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाचं वाठरा जाणा. तो पंढरपूरचा राजा आहे त्याचे. लक्ष देऊन आहे का बरं का? सरपंच गावाचा राजा, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, देशाचा राजा, पंतप्रधान नाही, राष्ट्रपती, राष्ट्राचा पती म्हणजे मालक. पंतप्रधान त्याच्या नंतरचं पद आहे. राष्ट्राचा मालक कोण आहे? राष्ट्रपती, बरोबर आहे. पण जगाचा मालक कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, असा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याजी हिर राखी दो चोखोबाची गुरे राखी तो पुरंदराचा, हा परमात्मा वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. गोड आवाज येतो. टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडन तसा करा. महाराज म्हणले कानडा राजा पंढरीचा. त्यांना गळा ऐकायला नरडा असतं, बरोबर आहे ना. महाराज म्हणले कानडा राजा, तो लक्ष द्या माझ्याकडे, तो हा पंढरीचा राणा, पुसासाच 18 जना चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज म्हणले भोगही मिळतं, मोक्षही मिळतं, भगवंताच्या नावाची ताकद. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं बसून जातं. 36,000 वर्षापर्यंत राज्य, शेवटी आढळपद, बरोबर आहे. आढळपदी बाळ बैसविला, भोगही मिळालं, अंदाशी मिळाली, बरोबर आहे. आता एवढ्या मोठ्या पंतप्रधानाच्या आईचा कार्यक्रम आणि आपल्या आईचा सन्मान होणं हे भोगातच मोडल्या जातं. पण मिळलं का नाही. 50 लाखाची गाडी कीर्तनाला यायला भोगातच मोडल्या जातं. भोगात आहे ना, भोगही मिळतं आणि मोक्ष मिळतं. म्हणून भक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसासाच 18 जना, विठोबा रखुमाई.